ठळक घडामोडी. ठाण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एका 6 मजली इमारतीच्या गच्चीवर सोमनाथ सातगीर या सुरक्षा रक्षकाने पर्यवेक्षकाच्या गळ्यावर आणि दोन्ही हातावर चाकूने वार करून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आलाय. संशयित सुरक्षा रक्षक पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती कापूरवाडी पोलिसांनी दिली आहे. ठाण्याच्या या इमारतीच्या गच्चीवर सोमनाथ याचे शिर धडावेगळे केलेल्या अवस्थेत असल्याने आज सकाळी निदर्शनास आले. त्यानंतर या इमारतीच्या रहिवाशांमध्ये एकच घबराट पसरली. घटनास्थळी तातडीने परिमंडळ 5चे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, कापूरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे आणि वाघेश्री गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आदीच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी सोमनाथ हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. त्याच्या डाव्या हाताच्या खांद्यावर चाकूचे 3 ते 4 वार होते, तर उजव्या हातावरही वार करून तो बाजूला गेला होता. गच्चीवरही बऱ्याच ठिकाणी रक्त पसरले होते. या हत्याकांडामुळे घटनास्थळी दाखल झालेले पोलीसही हादरलेत. तातडीने इमारतीच्या पदाधिकाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा इमारतीमधील सर्व CCTVची चौकशी आणि पडताळणी करण्यात आली. त्यानुसार सोमनाथ हा पर्यवेक्षक आणि लिफ्टमन असलेला दुसरा सुरक्षा रक्षक प्रसाद कदम हे दोघेच रात्री 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान या इमारतीच्या गच्चीवर जाताना दिसले. त्यानंतर परत येताना मात्र प्रसाद हा एकटाच गच्चीवरील पायऱ्यावरून येताना दिसला. त्याचा दिव्यातील घरीही पोलीस पोहोचले, मात्र तो सापडला नाही. यामुळे त्याच्यावर प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. तो कुठे गेला आणि त्याने हे कृत्य केले का, कोणत्या कारणासाठी केले, या सर्व प्रकाराचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कापूरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या इमारतीवर जाण्याचे मार्ग पोलिसांनी बंद केले असून इमारतीमधील रहिवाशांचे जबाब नोंदवण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 10 दिवसांच्या पाहुणचारासाठी आलेल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची घटिका जवळ आले. त्यामुळे आगमनासारखीच गणरायाची विसर्जन मिरवणुकी दणक्यात करण्याची लगबग सुरू झाली आहे. हा संपूर्ण सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी ठाणे महापालिका प्रशासनासह पोलिसही सज्ज झाले आहेत. 10 दिवसाचे बहुतेक मोठे गणपती विसर्जनाला असणार आहेत. त्यामुळे कृत्रिम तलावासह विशेष करून महाविसर्जन घाटावर चोख बंदोबस्त व तयारी करण्यात आली आहे. विसर्जन घाटाच्या स्वच्छतेपासून ते सुरक्षेपर्यंत सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली. विशेष म्हणजे यंदा मिरवणुकीदरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी सज्ज असणारी स्ट्रायकिंग मोबाईल यंत्रणेची राखीव तुकडीही पोलीस वापरणार आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये यंदा 10 दिवसांच्या 763 सार्वजनिक तर घरगुती 40,696 गणेश मूर्तींची स्थापना झाली. त्यापैकी ठाणे आणि परिमंडळ मध्ये सुमारे 253 सार्वजनिक, 9,395 खाजगी मूर्तींचा समावेश आहे. यासह नजीकच्या मुलुंड, ऐरोली, दिघा येथूनही मोठ्या प्रमाणात मूर्ती विसर्जनासाठी ठाण्याच्या घाटावर येतात. त्यामुळे 19,000 श्रीच्या मूर्तीचे विसर्जन बुधवारी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी होण्याची शक्यता आहे. हा महासोहळा व्यवस्थित पार पडावा यासाठी पोलिसांसोबत ठाणे महापालिका प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. महापालिका आणि पोलीस दलाद्वारे दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ठाण्याच्या उत्तरसर येथील वाकरवाडी परिसरात राहणारे राजू धानापुणे हे गेल्या 60 वर्षापासून आपल्या घरी गणरायाची प्राण प्रतिष्ठापना करीत असून या गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक देखावे हे साकारत असतात. गेल्या वर्षी धानापुणे यांनी जेजुरीचा देखावा साकारला होता, तर यंदाच्या वर्षी चाल संस्कृती या विषयावर आकर्षक असा देखावा साकारला आहे. सध्या ठाणे शहरामध्ये मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. त्यामुळे चाल संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली आहे. यासाठी या चाल संस्कृतीची आठवण करून देण्यासाठी हा देखावा साकारण्यात आल्याची माहिती धानापुणे यांनी दिली आहे. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय
गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्याच्या उचलसर येथील शिवगर्जना मित्रमंडळ सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करत आहे. नवनवीन देखावे साकारण्याचा हातखंडा असलेल्या शिवगर्जना मित्रमंडळाने यंदाच्या वर्षी नवीन संकल्पना राबवत कपड्याच्या बटनांपासून काल्पनिक महाल तयार केले आहे. सदर काल्पनिक महाल तयार करण्यासाठी 200 किलो बटनांचा वापर करण्यात आला आहे. यंदाचे या मंडळाचे 39वे वर्ष असून गणेशोत्सवानिमित्त शिवगर्जना मित्रमंडळातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. हा देखावा पाहण्यासाठी भक्तांची रीघ लागलेली असते. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. आपलं नाव सांगा आणि यंदा गर्जना मित्रमंडळाने काय देखावा साकारला आहे? माझं नाव प्रसाद मोरे आहे. मी या मंडळाचा सचिव आहे. आमच्या मंडळाचं नाव शिवगर्जना मित्रमंडळ असून हे उत्सवाचे 39वे वर्ष आहे. देखावा काय साकारला आहे? आम्ही सालाभरात दरवर्षी नवीन संकल्पना घेऊन येतो. तर यावर्षीसुद्धा आम्ही नवीन संकल्पना घेऊन आलेलो आहे. यावर्षी आम्ही बटनांचा वापर करून विविध बटनांचा वापर करून एक राजमहल तयार केलेला आहे आणि या सजावटीसाठी एकूण 200 किलो बटनांचा वापर करण्यात आलेला आहे. ही संकल्पना कशी काय सुचली तुम्हाला? ही संकल्पना ॲक्च्युली आमच्या मंडळाचे काही सदस्य आहेत ते जे त्यांच्या डोक्यातून ही कल्पना येते. साधारण 6 महिन्यापूर्वी त्यांच्या डोक्यात विचार चालू असतात की वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना येतात की हे करू ते करू. मग ते 3 महिन्यापूर्वी मग त्याचं इम्प्लिमेंटेशन होऊन जातं आणि मग त्याच्यानंतर ड्रॉईंग काढणे, आराखडा तयार करणे, मग गणपतीच्या अगोदर 1 महिना अगोदर स्ट्रक्चर तयार करणे आणि मग त्याप्रमाणे मग पुढे सर्व कार्यकर्ते मिळून सकाळ संध्याकाळ काम करून ही सजावट तयार करतात आणि या सजावटीला साधारणतः 25 ते 27 दिवस लागलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मंडळाचं हे वैशिष्ट्य आहे की आमच्या मंडळाची दोन्ही पण मूर्ती ह्या शाडूच्या आहेत. नवीन असा कुठला विषय तुम्हाला देखाव स्वरूपात साकारण्याचा तुमचा मानस असणार आहे? आम्ही कटाक्षाने म्हणजे जे कॅसेटचा जो प्रकार असतो तो आम्ही कटाक्षाने टाळतो
कारण का ते विषय सगळीकडेच होतात आणि त्याच्यात काय होतं ते फक्त तेवढ्यापुरतं कानावर पडतं आणि लोक विसरून जातात. पण ही कला अशी असते की ते लोकांना कलाकारांना घडवण्याचं काम करते आणि ते कायम स्मरणात राहते. म्हणून आमच्याकडे नेहमी नवीन नवीन सजावटीच करण्याचा आमचा हा मानस असतो. गणेशोत्सवानिमित्त इतर काय उपक्रम? गणेशोत्सवानिमित्त आम्ही दरवर्षी आमचे वर्षभर कार्यक्रम असतात. आजच आम्ही आरोग्य शिबिर भरवलं होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट तपासण्या केलेल्या आहेत. तसंच धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आमचे होतच असतात. जय भवानी मित्रमंडळ आझादनगर गोकुळनगर नंबर 2 ठाणे यांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्यात येत आहे. सन 1987 साली सदर मंडळाची स्थापना झाली. मंडळाचे वर्ष यंदाचे 38वे वर्ष असून दरवर्षी अशाच प्रकारे ज्वलंत व जनजागृती विषय घेऊन मंडळाच्या वतीने देखावे साकारण्यात येतात. जय भवानी मित्रमंडळाने यावर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी हा ज्वलंत विषय त्यांच्या देखाव्यातून मांडला आहे. त्यामध्ये त्यांनी नुकतेच मुंबई व इतर ठिकाणी होल्डिंगमुळे झालेले अपघात, लोणावळा येथील पर्यटनस्थळी धबधब्यावर झालेला अपघात, पावसात पूल ओलांडताना झालेला अपघात, तसेच धबधब्यावर ठिकाणी धोकादायक पद्धतीने रील बनवताना झालेले अपघात अशा प्रकारे पाण्यात जवळचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर बेततो अशा विविध घटना देखाव्यामध्ये साकारण्यात आल्या आहेत. यामध्ये तसाही उल्लेख करण्यात आला आहे. यावेळी सदर मंडळाच्या वतीने सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी यावेळी श्रीच्या दर्शनार्थ येऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी या मंडळाला भेट दिली. सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव भाव भगति से कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे। ऐसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावी नंदन निच दिन गुण गावे। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। सांग आणि यंदाच्या वर्षी काय देखावा साकारला आहे? माझं नाव ओम संजय सावंत आहे आणि यंदाच्या वर्षी आम्ही निष्काळजीपणामुळे होणारी हानी हा देखावा आम्ही साजरा केलेला आहे. या देखाव्यामध्ये आम्ही सगळं सांगितलेलं आहे की पावसाळ्याच्या सीझनमध्ये जे जे प्रॉब्लेम आणि जे दुष्परिणाम होतात, माणसांना जीवितहानी होते, ते सगळं दाखवलेलं आहे आम्ही आमच्या देखाव्यातून. आणि सध्या रीलच्या ट्रेंडमुळे भरपूर लोक त्यांचा जीव गमवत आहेत, ते आम्ही आमच्या देखाव्यामधून सादर केले आहे. ही संकल्पना कशी काय सुचली? ही संकल्पना आमचे इकडचे कार्यकर्ते आहेत, तेच हे सगळं घडवतात. त्यांचं नाव श्री प्रकाश नारायण पवार आहे. ते सगळं घडवतात आणि त्यांचीच ही संकल्पना आहे. हा देखावा साकारायला किती दिवस लागले? कमीत कमी 1.5 महिना लागला. गणरायाकडे काय साकडं घातलंय मंडळाने? मंडळाने हेच साकडं घातलं आहे की आता होणाऱ्या दुष्काळजीपणामुळे लोकांनी कसं सतर्क झालं पाहिजे आणि यातून काहीतरी शिकवण घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त नैसर्गिक हानी होऊ नये, लोकांचा जीव जाऊ नये. आता मागच्या वर्षी तुम्ही पाहिलंच असाल की रायगडमध्ये सुद्धा किती दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. तरी पण त्यातून पण लोकांनी बोध घेतला नाही की यावर्षीसुद्धा अशा नैसर्गिकदृष्ट्या घटना तुम्हाला खूप साऱ्या बघायलाच भेटल्या असतील. तरी आम्ही लोकांनासुद्धा हेही सांगू इच्छितो की आपण या देखाव्यातून एक चांगला संदेश घ्यावा आणि गणरायांना पण सांगतो की लोकांच्या डोक्यात एक चांगला विचार येऊ दे, लोकांनी शासनाच्या नियमांचं पालन करावं आणि काही दुष्परिणाम स्वतःला भोगावं लागेल असे पावलं उचलू नयेत. या देखाव्यातून असं सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू या
त्याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.